यातना मद भोगिता नारायण मौस मळमूत्र दाना तुझ क्षण क्षणा ध्यातसी. जन्माला येत असताना ही व्यथा आहे. कोणती? माऊलींनी अर्ध्याच ओवीमध्ये याचं विश्लेषण केलं. मातेची या उदर पहरी पचोनी विष्टेच्या दाथरी. दाथर शब्द म्हटला म्हणजे आपल्या खानदेशामधला शब्द आहे. कशातला हा? खानदेशामधला. कारण माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक भाषाने वापरली. किती भाषा वापरली? 56 भाषेचा केलासे गौरव भवार्णवी नाव उभारावी. किती भाषा वापरली? 56 भाषा. मग 56 भाषा वापरत असताना त्याच्यामध्ये उर्दूने, इंग्रजीने, हिंदीने, कोणती भाषा? फक्त मराठी भाषा. ही मराठी भाषा 56 प्रकारची वापरली. आपल्याला किती भाषा येते? किती येते आपल्याला? आपल्याला फक्त एकच आहे. आणि आली दुसरी तर तोडकी मोडकी हिंदी. हमारा भी मल्ला काठी घेना. ही आपली तोडकी मोडकी भाषा. माऊलींना फक्त मराठी भाषा 56 प्रकारची भाषा अवगत होती. माऊली कोणत्या शाळेमध्ये गेले होते काय माहिती, पण किती मराठी भाषा? 56 प्रकारची. कारण आपला जरासा थोडासा भाग जर पाहिला तर आपल्या भागामध्ये एका शब्दाला वेगवेगळे नाव आहे. आपल्या भागामध्ये आपल्याला समजून चला, आता दाथर हा शब्द आलेला आहे. दाथर कधी वापरला तो आपल्याला भेंटे करायचे असेल त्यावेळेस. या भेंटेचा अर्थ जर आपण पाहायला गेलो, इकडे आपण विदर्भ भागामध्ये गेलो तर विदर्भ भागामध्ये त्याला उकडी म्हणतात. काय म्हणतात? उकडी. आपल्या पुणेरी भागात गेलं तर फुनके म्हणतात. म्हणजे आहे एकच पदार्थ पण त्याला काय आहे? वेगळे वेगळे नाव. म्हणजे मराठी भाषा आहे. तसं माऊलींना 56 प्रकारची मराठी भाषा अवगत होती आणि त्याच्यातला खानदेशी शब्द टाकला दाथर. दाथर कधी वापरला तो आता तुम्हाला माहिती आहे, पण आता नवीन ना माहिती नाही दाथर कशाला म्हणतात. आता त्यांना फक्त माहिती इडली पात्र, बाकी दुसरंही सांगता येईल. दाथर कसा केला जातो? पातेला घ्यायचं, त्याच्यात पाणी कुठल्या तरी काड्यांचा दाथर ठेवायचा, त्याच्यावरती भेंडके ठेवायचे. किती मिनिटांमध्ये तयार होतात ते? गॅसवर नाही ठेवायचे, चुलीवरती. किती मिनिटात होतात? 15 आणि 20 मिनिटांमध्ये तयार होतात. पण तयार झाल्यानंतर खाणाऱ्याला असं वाटतं वा 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 किती रुचकर झाले, किती स्वाद आहे. पण ते भेंडकं बोलतात तुम्हाला खायला स्वाद लागत आहे, चव लागते हे, पण मी 15-20 मिनिटं या पातेल्यामध्ये उकडलं गेलो, मला काय यातना झाल्या असतील. तेच देहरूपी भेंडकं किती दिवस उकडावं लागतं? 9 मास कष्टलासी 10 व्याने प्रसूत झाली. येताची कर्मदाड तुझी मान अडकली. आकांत जननी ध्याय मोकली माऊली. किती दिवस उकडावं लागतात? 9 महिने 9 दिवस उकडावं लागतात. अशा अवस्थेमध्ये आई नको नको ते खायला सुरुवात करते. अजून काय सांगायचं मी? काय काय खाते तर काय सांगायचं? नको नको ते खायला सुरुवात करते. आंबट, तिखट, खारट जे काय असेल उष्ण सर्व खायला सुरुवात करते. कमी पडलं तर काय खाते अजून? म्हणजे रिकामी आता काय काम करायचं? काढते गहू निवडायला. गहू निवडत असताना नुसते गहू दिसतात, बाकीचं मटेरियल कुठं जातं महिला माहिती नाही. पाणी तापवायला बसते चुलीजवळ, सगळं पाणी तापून संपून जातं, पण चुलीमध्ये एकही कोळशाचा खडा सापडत नाही. गुरुवर्य मारुती महाराज कोळेकर एका विनोदाने आम्हाला शिकवत असताना असं त्यांनी एक सहज त्यांच्या मुखातून शब्द बाहेर निघाला. आईला जर माती आणि कोळसे खाण्याचे असे संस्कार जर होत असतील तर त्या आईच्या उदरी असा काही मुलगा जन्माला येतो की दिवसा कंदील लावून पाहावं लागतं आपला मुलगा कुठला. का इतका काळा कुट्ट जन्माला येतो? कारण संस्कार कशाचे पडलेले असतात. पहिलं नरक आहे. कोणता आहे? त्या जीवाला हे नरक भोगावं लागतंय.
आणि हे नरक भोगल्यानंतर जन्माला आल्यानंतर मग दुसरं नरक याचा आयुष्याचा शेवट येतो आणि आयुष्याचा शेवट आल्यानंतर नाथ महाराज वर्णन करताय की त्या जीवाची काय हालापेष्टा होती. हरी मद नाही हात पाया डोळा पडली झापाडा मद नाही हात पाया डोळा पडली झापाडा कर्म हे बदिर धावे वाक्य बोली गोवाडा सांगितलं. मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बदिर झाली वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागली लाडानी शेबुड श्वाना परिगती झाली अवघे करते हाड हाड. दुसरं नरक आहे. हातपाय असून इंद्रियातली ताकद निघून गेली असते, डोळे असून दिसत नाही, मुख असून बोलता येत नाही, कान असून ऐकता येत नाही आणि अशा वेळेस हा जीव सर्व इंद्रियातली शक्ती निघून गेल्यानंतर याला उभंही राहता येत नाही, खाटेवरती पडतो आणि मग तिथून सर्व पोर व्हायला सुरुवात होतात. डोळे पोर, नागपोर, कानपोर, तोंडापोर सर्व पोर एकत्र होतात आणि अशा अवस्थेमध्ये मग आपल्याजवळ कोणी येऊन बसत नाही. हे दुसरं नरक या जीवात. हे दोन नरक आपल्याला भोगावेच लागतात. आणि नंतर मग वरचे नरक सांगितले. वरचे नरक भागवतामध्ये 28 नरकांचं वर्णन केलं. शिवपुराणामध्ये 350 नरकांचं वर्णन आहे. पण 28 नरकांचं वर्णन भरत राजा ज्यावेळेस रावगण राजाला शिकवत आहेत की राजन ऐका, 28 नरकाचं वर्णन. त्याच्यामध्ये कुंभपाकाची नदी आहे, कुंभपाकाचं कुंड आहे, वैतरणी नदी आहे, कुईपंकाची नदी आहे, अशीपत्राचं वन आहे, डोंगर दर्याचं वन आहे, खिड्याचं वन आहे, एवढं नाही खताचं वन आहे. मोठी कढाई ठेवली जाते, तेल उकडती येईपर्यंत एवढं उकडलं जातं आणि त्याच्यामध्ये असंख्य जीव तळून काढतात. जसे आज आपण वडे भजे तळले त्याप्रमाणे. ही शिक्षा जर कमी पडली तर त्या जीवाचं मुख उघडल्यानंतर ते उकडलेलं तेल त्या जीवाला पाजण्यात येतं. हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर नाशिक ग्रंथ उघडा, त्याच्यामध्ये सर्व वर्णन दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण हा अट्टहास करतो. जन्माला आलो 84 लक्ष योनी फिरून फिरून हा अट्टहास केला. आपण अट्टहास केल्यानंतर आलो जन्माला, पण आल्यानंतर दुसरा अट्टहास. दुसरा अट्टहास कोणता आहे? आपलं जे बालपण आहे ते बालपण निघून जातं. 15 वर्षाचं 15 वर्षाचं बालपण गेल्यानंतर राहिलं पुढे मग शिल्लक तारुण्य अवस्था लागते. तारुण्य अवस्थेमध्ये हा मारला जातो आणि त्यावेळेस तारुण्य अवस्थेमध्ये याचं लग्न केलं जातं. लग्न केल्यानंतर जवळजवळ हा संसार चालवतो 40-45 वर्षापर्यंत. तिथून जास्तीत जास्त आपल्याला फ्री वातावरण सोडलं तर 50 वर्षापर्यंत. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आपला वर्षाचा काळ, आपल्या आयुष्याचा काळ, आपल्या जीवनामध्ये वन लागलं की त्याने घर सोडावं. वन लागलं की घर सोडावं. उलट आपल्या जीवनात वन लागलं की आपण घरात बसतो. कुठं? खरं सांगा, आता एवढी जेवढी इथं ऐकणारी बसले, कोणत्या घरामध्ये तुम्ही आता? वनाच्या घरात आहे का घरातल्या घरात आहे?
प्रत्येकाने आपल्या आयुष्याची गणना सांगा की आपलं आयुष्य किती आहे. आपलं आयुष्य आता जवळजवळ 50च्या वरती असतील. एखादा बोटावर मोजणे इतका जर पाहिला तर 2-4 जण असतील 50च्या आत. पण पुढे 51, 52 वन लागलं की घर सोडावं. पण वन लागलं की उलट आपल्याला घराची आसक्ती लागते. इतकी आसक्ती लागते की घर सुद्धा उघडे ठेवत नाही. आपण घराची आसक्ती नाही ठेवायची. वन लागलं हा खटाटोप आहे, हा अट्टहास आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात की मी माझ्या जीवनामध्ये हा अट्टहास केला नाही. माझ्या जीवनातला शेवटचा काळ जर गोड करायचा असेल तर मी माझ्या जीवनात एक अट्टहास केला. कोणता अट्टहास केला? मी माझ्या जीवनामध्ये संसाराकडे अजिबात लक्ष दिलं नाही. त्याने तर संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म शून्य केला. काय केलं त्याने? संसाराच्या नावे घालून या शून्य. आता त्यांनी शून्य घातलं संसारावरती. आपण शून्याच्या अगोदर एक ठेवतो. एकाच्या अगोदर जर शून्य ठेवलं तर त्या शून्याला काही महत्व आहे का? नाही. पण एकाच्या नंतर जर शून्य ठेवलं तर त्याला खूप मोठं महत्व आहे. त्याने जगद्गुरु तुकोबरांनी आपल्या जीवनात शून्याच्या अगोदर शून्यच ठेवलं. त्यांनी संसारावरती लक्ष दिलं नाही. किती लक्ष दिलं नाही? अहो, एकुलता एक मुलगा. मुलाचं पोट फुगलं हो. मुलाचं पोट फुगल्यानंतर आता त्या मुलाचा काहीतरी उपचार करायला पाहिजे होता ना. त्याला दवाखान्यात काहीतरी गोळी, काहीतरी बाटली, डॉक्टरकडे इंजेक्शन, सलाईन काहीतरी द्यायला पाहिजे होतं. पण जगद्गुरु तुकोबरांनी आपल्या मुलाकडे सुद्धा पाहिलं नाही. आपल्या भंडारा डोंगरवरती निघून गेले. इकडे जिजा माता होती घरी. जिजा मातेला असं वाटलं माझ्या पतीचं आमच्या संसारावर काही अजिबात लक्ष नाही. या मुलाचं कसं होईल? मुलाचं पोट फुगत चाललं, याचा उपचार कसा होईल? विचार करता करता जिजा मातेच्या लक्षामध्ये आलं. त्या मुलाला उचललं आणि त्याच गावामध्ये प्रभूच्या मंदिरामध्ये घेऊन गेले आणि प्रभूच्या समोर त्या मुलाला झोपवलं आणि प्रभू विटेवर असताना प्रभूची आरती उतरवली. जशी आपण आरती उतरवतो तशी नाही. आपण कशी आरती उतरवतो? भक्तीची पोटी बोधक काकडा ज्योती, पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, दोन्ही कर जोडून चरणी ठेवला माथा. ही आपण सुंदरशी आरती करतो. कनकाच्या पोटी उजळून आरती, रत्नदीप प्रभा कैशा पाजळल्या ज्योती. ओवाळू दे माय सबाई साठी रान, राई रखमाबाई सत्य भामीच्या वरान. ठीक आहे, ही प्रभूची आपण आरती करतो. अशी आरती नाही. जिजा मातेने अशी काही आरती उतरवली की आतापर्यंत तशी प्रभूची कोणी आरती उतरवली नाही. अशी आरती उतरायला सुरुवात केली. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. कोणाची ताकद आहे? ऐका, कोणाची ताकद? प्रभूशी भांडण करायला अधिकारी व्यक्ती लागतो. अधिकारी व्यक्ती शिवाय प्रभूशी भांडण करता येत नाही. कबीर महाराजांनी तर याच्यापेक्षाही जोरदार भांडण केलं. काय जोरदार भांडण? असं केलं, प्रभू तुझ्याकडे न्याय का? तुझ्याकडे न्याय नाही. म्हणजे काय झालं? म्हणजे चांगलं पोतं निघालं तर तुझ्याकडे ठेवलं आणि खराब पोतं निघालं तर आमच्याकडे वाटप केलं. म्हणजे शिंग दुकानात तसंच करतो ना, का नाही? तसंच आहे ना. चांगलं पोतं बाजूला ठेव, खराब निघालं का दे वाटप करू, असं आहे ना. प्रभू तू तेच केलं आमच्या वक्ती. म्हणून ऐक, कबीर महाराज सावधान करताय. खाना देना तो अच्छा देना, देना सिरापुरी. न तो होगी तेरी मेरी, न तो होगी तेरी मेरी. No.
केलं प्रभूशी, खाना देना तो अच्छा देना, देना सिरापुरी. जसं तू जेवण करतो, जसं तुला जेवायला तसंच आम्हाला पाहिजे. जसे तुझ्या अंगावर कपडे ना, कपडा देना तो अच्छा देना. जसा तुझ्या अंगावर कापड तसाच कापड आम्हाला पाहिजे, नाहीतर विटेच्या खाली उतर, दोन दोन हात खेळायला तयार हो. कोणाची ताकद आहे सांगा बरं. तसं जिजामातीने सुद्धा प्रभूशी भांडण केलं. आणि प्रभूशी भांडण करता करता जसं प्रभूला अशी आरती उतरवली, तस मुलाचं इकडे पोट काय झालं, उतरत गेला. मुलगा ठीक झाला. किती सोपी आयडिया सापडली आपल्याला. यदा कदाचित जर कोणाच्या घरात असा प्रसंग पडला, कोण्या मुलाचं पोट फुगलं, भुसावळला नेऊ नका, पैसूरला नेऊ नका, गावामध्ये नेऊ नका, मेडिकल वरून गोळी आणू नका. कुठं आणायचं? आपल्या गावात भरपूर मंदिर आहे. लांब कशाला जायचं? स्वामीनारायण भगवंताच्या मंदिरात न्यायचं नाही. तिथं मग या भगवान शिवजी इथं जवळ न्यायचं. जशी प्रभूची आरती उतरवली तशी उतरा. आपल्या मुलाचं काय होईल? पोट उतरेल ना, उतरेल ना, बरोबर होत म्हणा. मुलाचं पोट उतरेल, पण त्याला अवटायचे. त्या मुलाचा बाप साक्षात जगद्गुरु तुकोबराय पाहिजे आणि आई साक्षात, तरच त्या मुलाचं पोट उतरेल. नाही तर पोट उतरणार. आपण किती काही साहस करा, नाही उतरणार. अशा प्रकारे त्यांचं संसारावर सुद्धा त्यांचं लक्ष नाही. आणि लक्ष नसताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनातला शेवटचा गोळ कसा होईल हा ध्यास पकडला. मग ध्यास पकडत असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये फक्त एकच कार्य केलं, समाजाला उपदेश केला, ज्ञान देण्याचं कार्य केलं, उपदेश केला. एवढंच नाही, मुलाच्या पोटाला धरून चालवण्याचं कार्य केलं. आणि चालवण्याचं कार्य केल्यानंतर दुसरा उपदेश केला. आपल्या जीवनामध्ये खरोखर नम्रता जर धारण करायची असेल तर आपण सगळ्यापेक्षा आपण लहान व्हा. हा उपदेश जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला या जगाला उपदेश केलेला आहे. बरंच काही या जगाला प्रदान केलं जगद्गुरु तुकोबरायांनी. आणि प्रदान करत असताना त्याच्यामध्ये फक्त एकच सांगितलं, आपल्या जीवनात शेवटचा जर गोड करायचा असेल तर भक्ती अशी करा, भक्ती अशी करा की आपल्याला आवडेल अशी नका भक्ती करू, देवाला आवडेल अशी भक्ती आपण केली पाहिजे. कोणाला आवडली पाहिजे भक्ती? देवाला आवडली पाहिजे की आपल्याला? प्रभू असं नाही पहा की हा माझा भक्त हा शरीराने मलिन आहे, कायाने स्वच्छ राहतो. प्रभू बाह्य अंगाला पाहत नाही, प्रभू अंतरंगाला पाहतात. तुम्हाला जर पाहायचं असेल, असं रामायणा मध्ये उल्लेख केला आहे की शबरी मातेने आपल्या जीवनामध्ये भक्ती केली. पण भक्ती करत असताना त्याच्यामध्ये असा उल्लेख केला की बरेच दिवस झाले शबरी मातेने म्हटले दात घासलेले नव्हते, काळे किट्ट पडलेले दात, पण आपल्या मुखातले चाखलेले फळ कोणी खाल्ले? प्रभूने खाल्ले. विदुर काकांचं घर 10 बाय 10च होतं, झोपडीचं घर होतं. झोपडीचं घर, एकच पाटी, 2-4 मणके. जेवणाचं आमंत्रण दिलं. प्रभू गेले. गेल्यानंतर त्या घरामध्ये पाहिलं तर काहींनी जेवणाची व्यवस्था केली नाही. स्वतःच्या हाताने मळकं ठेवलं, कण्या टाकल्या, पाणी टाकलं, पातळ पातळ कण्या तयार केल्या. विदुरा घरशा भक्षुनी कन्या परमानंदी झाला. अशा प्रकारे भगवंत आपल्या भक्ताला बाह्य अंगाने पाहत नाही. कोणत्या रंगाने पाहतात? अंतरंगाने पाहतात. एवढं नाही, भगवंत निर्मल मन जन मोही पावा. तुलसीदास गोस्वामींनी वर्णन केलं, निर्मल मन जन मोही पावा. आपल्या अंतरंगातलं निर्मळ मन पाहिजे. आणि निर्मळ मन भगवंताला आपण अर्पण केलं पाहिजे. म्हणून प्रभूंनी वर्णन केलं, काही नलगे एक भवची कारण, तुका म्हणे आन विठोबाची
भगवंताला काही लागत नाही. पण तेवढ्यासाठी आपल्या जीवनामध्ये शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर खाण्यापिण्यावर लक्ष देऊ नका. आपल्या गाडी बंगल्यावर नका लक्ष देऊ. लक्ष द्यायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारांनी एका अभंगाच्या मार्फत वर्णन केलं. खरोखर आपल्या जीवनातला जर गोड करायचा असेल तर फक्त मी सांगतो तेवढं काम करा. काय करा? करा हरी भक्ती परलोकी कामा. 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 परलोकी काम सोडविन यमापासूनिया. आपल्या जीवनामध्ये यमराजाच्या तावडीतून जर सुटायचं असेल तर करा हरिभक्ती परलोकी कामा. मग करा हरिभक्ती कुठं करायला सांगितली? कुठं करायला सांगितली? स्वर्गात, वैकुंठात, कैलासात. कुठं कुठं करायला सांगितली? ज्या देशाचं नाव मृत्यूलोक आहे. कारण माऊलीने सुद्धा या आपल्या मृत्यूलोकाचं वर्णन केलं. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देण्याचे होई सुहोदी या जगा. वर्णन केलं माऊलीने. ये मराठीची नगरी. मराठी शब्द कसा लिहिला जातो? मराठी शब्द मी जे बोलतो ते करताय ना? मराठी शब्द कसा लिहिला जातो? म अधिक रा अधिक हे बरोबर मराठी. हा झाला शब्द. पण माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये मराठी नाही वापरला. ये मराठीची नगरी काय वापरला? मराठी. मराठी नाही बरं, मराठी. मग त्याची परिस्फोट जर करायची गेली तर मर म्हणजे अर्धा रचा पाय म्हणायचा, मराठी अर्धा बाजूला काढायचा. मर अधिक हाटी बरोबर मराठी. मर म्हणजे मरणाऱ्या लोकांचा देश. हाट म्हणजे बाजार. मरणाऱ्या लोकांचा जो बाजार आहे त्या बाजाराचं नाव आहे मृत्यूलोक. आणि या मृत्यू लोकामध्येच आपल्याला भक्ती करण्याचा अधिकार आहे. अन्यथा दुसरीकडे आपल्याला भक्ती करण्याचा अधिकार नाही. वैकुंठीचे लोक एकादशी करंटे. वैकुंठीचे लोक आहे ना एकादशी करंटे. त्यांना वैकुंठामध्ये एकादशी माहिती नाही. वैकुंठामध्ये सोमवार माहिती नाही. वैकुंठामध्ये कुठलाच उपवास माहिती नाही. वैकुंठामध्ये काय नाही. वैकुंठामध्ये सर्व काही आहे. सर्व काही नाही. ऐरावती सारखे वाहन आहे. ऐरावत म्हणजे हत्ती घोडे. तहान लागली तर पिण्यासाठी अमृत आहे. आनंद देण्यासाठी रंभा उर्वशी आहे. चिंतामणीच्या खडका आहे. आपल्याकडे डांबरी खडका आहे.
आहे आपल्याकडे काय कल्पतरूचे वृक्ष आहे. कल्पतरू असा काही वृक्ष की त्या कल्पतरू खाली बसल्यानंतर माणसाने काही इच्छा जर प्रकट केली तर इच्छा त्याच क्षणाला काय होते पूर्ण होते. असं एक झाड नाही, अनेक झाड आहे कल्पतरूचे वृक्ष आहे. एवढा आनंद सोडून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही वैकुंठामध्ये राहत नाही, आम्हाला वैकुंठ धाम हे आवडत नावडे वैकुंठ शेचाशी शयन. काय वर्णन करतात नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैकुंठ साधना